राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामोरिष्टं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची आशे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मिथ्याशे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे भोयाधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चल विचार सागर तरंग 6वा जीव आणि ईश्वर हे मानण्याविषयी वेदांत सरणीमध्ये अनेक मतं आहेत। पण एकदा जर वेदांत सरणीच कळाली तर मत कोणाचं कसंही असो ते सिद्धांतालाच लागत। पण वेदांत सरणीतलं मत असावं ते
मग ते मत कसंही त्यानं सांगितलेलं असू द्या, ते वेदांत सरणीला लागतं, म्हणजे सिद्धांताला पोचतं ते. तसं आभासवाद आणि स्वामी प्रकाशानंद यांनी सांगितलेला वाद या दोघांच्या वादामध्ये, वाद म्हणजे काय? मानण्याची रीत, विषय मानण्याची रीत, याला काय म्हणायचं? वाद म्हणायचं. समजूत. तशी या परिच्छेदामध्ये, परिच्छेद तोच आहे, त्या परिच्छेदामध्ये काही थोडंफार त्यांचं जे काही रहस्य सांगायचं होतं दडलेलं, ते राहून गेलं काल. बिंब प्रतिबिंब वादामधलं जे रहस्य आहे, ते रहस्य उलगडणं महत्त्वाचं आहे. आभासवाद कळाला असेल, कारण अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब चैतन्याचं, अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला म्हणायचं आभास. तो कुणाचा आभास? तर चैतन्याचा आभास, हे की नाही? आणि त्या आभासालाच जीव म्हणायचं, अशी व्याख्या आभासवाद्यांनी केली, आहे की नाही? आणि ईश्वराची कशी केली? उपाधी माया मानली आणि त्या मायामध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब, म्हणून त्याला ईश्वर मानायचं. मग तो ईश्वर कशामुळं आणि जीव कशामुळं? तर त्या उपाधीमुळं, आहे का नाही? उपाधीमध्ये साम्य आहे का? उपाधीमध्ये साम्य नाही. मग त्या उपाधीमध्ये साम्य नाही, तर मग कशामुळं साम्य नाही? मायेमध्ये आणि अविद्येमध्ये साम्यता दिसत नाही. का दिसत नाही? तर लक्षणं भिन्न आहेत. लक्षणं काय आहेत? भिन्न आहेत. मग अविद्या का आणि माया का? लक्षण भिन्न आहेत हे कळालं, पण काय लक्षण भिन्न आहेत? एक, अविद्या ही तमोगुण प्रधान आहे. अविद्या कशी आहे? तमोगुण प्रधान आहे. आणि माया कशी आहे? सत्वगुण प्रधान आहे, हे की नाही? मग मायेमध्ये रजतम नाहीतच का? रजतम नाहीतच का? मग ईश्वराने जे काही कार्य केलं आहे ते रजतमाशिवाय झाले का? आणि त्यांच्या ठिकाणी जे काही सर्वज्ञता होती ती सत्वगुणा वाचून होती का? म्हणजे त्रिगुणांनी युक्त आहे ईश्वर, पण त्या 3 गुणापैकी सत्वगुण प्रबल असल्यामुळं त्याला ईश्वरता प्राप्त झाली, सर्वज्ञता प्राप्त झाली. आणि जीवामध्ये उपाधी अविद्या असल्यामुळं, तमोगुण प्रधान असल्यामुळं, सत्वगुणाचा प्रभाव कमी असल्यामुळं आणि रजतम अधिक असल्यामुळं त्याच उपाधीला अविद्या असं म्हटलं आहे. उपाधी एकच आहे, माया आणि अविद्या ही एकच उपाधी आहे. पण ज्या
उपाधीमध्ये अविद्या प्रधान आहे, ती जीवाची उपाधी म्हणायची. ज्या उपाधीला, ज्या अंतकरणाला रजतम हे प्राबल्य जास्त असतात, त्याला काय म्हणायचं? अविद्या. रजतम ज्याच्यात जास्त आहेत त्याला म्हणायचं अविद्या. आणि रजतम न्यून असता सत्व अधिक आहे त्याला माया म्हणायचं. मग माया कधी कधी सांगतात ना, माया, अज्ञान, अविद्या हे पर्यायी नाव आहे म्हणतात ना. अहो हे घटक एकच आहेत. माया, अविद्या आणि अज्ञान हे काय आहेत? घटक एकच आहेत. पण अज्ञान का झालं त्याला अज्ञान काहून म्हणायलो? अविद्याला का अविद्या म्हणायचं आणि मायाला का माया म्हणायचं? असे शंका मनाला उत्पन्न व्हायला पाहिजे. हे तर कधी कधी म्हणतात की अविद्या, अज्ञान, माया पर्यायी नाव येतं. आणि मग ईश्वराची उपाधी सांगायताना म्हणायला लागलीत माया तिची, जीवाची सांगताना अविद्या. हे कसं काय भिन्नता यायली असं मनाला खावं ना मनाला. मन जोपर्यंत मनाला खात नाही का तोपर्यंत मन संपत नाही. मनाला कोणी खात नाही, मनच खाते. पण त्या मनाला कोण खाणार नाही म्हणून ते मनच मनाचं वैरी होऊ शकतं. मग परमार्थामध्ये आल्यावर मन निवृत्त करायचंय, मनालाच खायला लावायचंय. मनाला भोजन त्या मनाचंच द्यायचं. तेव्हा ते मन काय होईल? निवृत्त. म्हणजे आपण आपणालाच प्रश्न विचारले पाहिजे. म्हणजे मनात जे असतात शंका त्या निवृत्त होतात. आणि जर त्या मनाला त्याच्यानं जर नाही झाल्या तर त्या मनानं दुसऱ्या मनाला विचाराव्यात, दुसऱ्याच्या मनाला. मग त्या मनाच्या ठिकाणी जर तसे सत्संस्कार असतील तर ती शंका निरसन करेल, हे का नाही? आणि तिथं नाही झालं तर त्याच्याहून दुसरा करायचा अजून. ते म्हणतात ना मुलूक महादेवाचा. मुलूक म्हणजे काय? मुलूक म्हणजे सर्व काय आहे सगळा मुलूक तो सगळा महादेवाचाच, म्हणजे ज्ञानाचाच आहे. ज्ञान कुठेही भेटते. मुलूक महादेवाचा. ते बाजारामध्ये एखादं भाजी घ्यायला गेलं, काय घ्यायला गेलं तर ते किंमत जास्त सांगत आहे. मग ते म्हणते नाही जरा कमी करा ना, लय महाग व्हायला, जरा कमी करा ना, इतकी नाही किंमत. ते म्हणते घे वाटलं घे, नाही तर जाय. ते दुकान भाजीवाला काय म्हणते, घ्यायचं असलं तर हेच भाव आहे, नाही तर जाय. ते म्हणते नाही तर नाही, मुलूक महादेवाचा. बाजारात का दुसरे का नसतेत का? किती बी माळवच असतंय की. मुलूक महादेवाचा, त्याला काय म्हणायचं? जिथं ज्या मनामध्ये आपली शंका निवृत्त व्हाय नाही त्यावेळेस स्वतःच्या मनालाच विचारायचं. तिथं त्याला जर कळत नसेल तर त्या मनानं दुसऱ्या मनाला विचारायचं. त्या मनाला नसलं सांगता येत त्याच्या दुसऱ्या मनाला विचारायचं. एका चढ एक आहेत ना अधिकारी मन. मग कशामुळं सांगू लागलो तर या मायामध्ये, अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये काय फरक आहे? तो केवळ गुणामुळं फरक आहे. कशामुळं फरक आहे? गुणामुळं फरक आहे. अहो इतके जगतामध्ये एवढे मनुष्य आहेत, मानवजात आहे, याच्यामध्ये सर्व आत्मचैतन्यच आहे, सगळ्यामध्ये आहे. आणि सगळ्यांचे देहसुद्धा पंचमहाभूताचेच आहेत. मग फरक कशात आहे? फरक तो गुणामध्ये फरक आहे. तो गुणात फरक आला की तो वेगळा झाला. आणि जर एक साम्य गुण झाले
तर मग त्या ठिकाणी भेद वाटत नाही. म्हणून घरातल्याला जास्त भेद का वाटत नाही, हे आपले का वाटत नाही, गुणसाम्य असते. हे मवय असं का वाटतंय? हां, गुणसाम्य असतंय. त्यालाच विज्ञानामध्ये अलीकडे म्हणते DNA एक, त्याला म्हणतात DNA एक आहे त्यांचा. म्हणजेच इकडं पारमार्थामध्ये त्याला गुण म्हणतात, गुण. मग हा जो तफावत, हा जो फरक दिसतो तो गुणामुळं दिसतो. मग माया कशाला म्हणतात? ज्या गुणानं युक्त असेल त्याला ती माया म्हणायची. म्हणजे सत्वगुणाने युक्त ती माया, तमगुणाने युक्त ती अविद्या, आहे का नाही? आणि ज्याच्यामध्ये अल्पज्ञता आहे, त्या बुद्धीमध्ये अल्पज्ञता आली, त्या ठिकाणी अज्ञान मानायचं. अज्ञान, जिथं ज्ञान नाही, ज्या अंतःकरणामध्ये ज्ञान नाही, ज्या गुणामध्ये ज्ञान नाही, तो प्रभावित झाला ना. का म्हणतं ज्ञान नाही? मग अज्ञानता कोण्या गुणामध्ये जाईल? रजतमामध्ये जाईल, है का नाही? अज्ञानता कशात जाईल? रजतमामध्ये जाईल. म्हणजे ते अज्ञान कोणाला सहाय्य करायले? रजतमाला करायले, है का नाही? किंवा रजतम ज्या अंतःकरणामध्ये आहेत तिथं अज्ञानाची उत्पत्ती व्हायली. ज्ञान व्हायना म्हणजे अज्ञान कशानं व्हायना? त्या रजतमामुळं. ते गुण आहेत ना तिथं, त्या गुणामध्ये ज्ञान होतंय का? ज्ञान कुठं होतंय? सत्वगुणात. मग रजतम म्हणजे अविद्येमध्ये, अविद्या उपाधीमध्ये कशाचा भरणा जास्त आहे? रजतमाचा, है का नाही? मग तिथं ज्ञान होईल का? रजतमामध्ये ज्ञान आहे का? नाही. कारण ते ज्या अंतःकरणानं ग्रासलेले आहेत, स्थित आहेत, वसलेले आहेत तिथं, त्या अंतःकरणामध्ये ज्ञान होणार नाही. आणि जीवाचे तसेच अंतःकरण आहेत, त्याच्यामध्ये रजतमच जास्त ठासो भरलेले आहेत, सत्वगुण. म्हणून तर म्हणतात सत्वगुण लावा अंगाला, सत्वगुण लावा अंगाला, इंची इंगळी उतरेल झरझरा. संत खाऊन म्हणाले जीवाच्या अंतःकरणामध्ये काय सत्वगुणच राहिला नाही. आणि सत्वगुणाचा परिणाम काय? ज्ञान आहे का नाही? म्हणून अविद्या, माया, हे अज्ञान मुळात हे एकच आहेत, मुळात एकच आहेत. पण त्याच्यामध्ये जे पडाय गुण, त्याच्यामुळं त्याला तसे नावं वेगळे पडलेत, आहे का नाही? म्हणून ब्राह्मण सगळेच असतात, पण काही वेदपाठक असतात, काही भट असतात, काही पंडित असतात, पण ब्राह्मणच आहेत. आणि मग त्यांना वेगवेगळं कोण म्हणतात? भट, वेदपाठक, हां, हे असे नावं त्यांचे भिन्न, त्यांच्या कार्यावरून, त्यांच्या त्या गुणावरून. कार्य कशामुळे होतं आहे? त्या गुणावर होतं आहे, है का नाही? आणि त्या गुणावरून, त्यांच्या कार्यावरून नावं पडलेत ते. तसंच हे अविद्या नाव ते गुणावरून पडलंय, माया गुणावरून नाव पडलंय, आणि अज्ञान कशावरून पडलंय? त्याच्या गुणावरूनच ना. तो गुण काय सांगायला आहे? माझ्यात ज्ञान नाही, हां, माझ्यात ज्ञान नाही, म्हणून मी काय? अज्ञान आहे का? तेच सांगत. ह्या शब्दाच्या अर्थाबाबतीत हे झालं. म्हणून आभासवाद जो आहे, तो आभासवाद वेदांतामध्ये कसा स्वीकारला आहे? आभासवाद वेदांतामध्ये कसा स्वीकारला आहे? आभासवादामध्ये बुद्धी एक तत्व आहे, किंवा त्याच्या ठिकाणी उपादान कारण अविद्या घ्यायची. अविद्या म्हणजे अंतःकरणातलाच आहे तो घटक, आणि बुद्धीसुद्धा अंतःकरणातच आहे. म्हणून अविद्या आणि त्या अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब
कोणाचं? ब्रह्मचैतन्याचं. कोणाचं? ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब. आणि त्या प्रतिबिंबाला काय म्हणायचं? जीव. त्याला म्हणायचं अविद्येमध्ये पडलेलं प्रतिबिंब किंवा आभास, त्याला काय म्हणायचा? जीव म्हणायचं. आणि मायात पडलेलं प्रतिबिंब किंवा आभास, मग हे दोघंही आभास प्रतिबिंब रूपच आहेत ना, आभासात्मकच आहेत ना हे दोन्ही पण, जीव आणि ईश्वर ही. मग ह्या दोघांमध्ये भिन्नता काय आली? आभास तर चैतन्याचाच आहे ना दोन्हीमध्ये. ह्या गुणामुळं, उपाधीमुळं म्हणण्याचा म्हणजे काय, त्याच्यामुळंच सांगितलं. गुणामध्ये भिन्नता आहे. सत्वगुण आणि तमोगुण याच्यामध्ये भिन्नता असल्यामुळं ईश्वर कधी होतो? रजतमाचा ऱ्हास झाला म्हणजे तो ईश्वर होतो, है का नाही? आणि सत्वाचा नाश झाला, सत्वाचा नाश झाला की जीव होतो. सत्वाचा नाश झाल्यावर जीव होतो. हे साधा आणि सरळ समजण्यासाठी. मग आभासवाद आणि प्रकाशात्मानं सांगितलेला बिंब प्रतिबिंबवाद, या दोन्ही वादामधून सत्य जाणता येतं. दोन्ही वाद वेदांताचीच आहेत. पण आभासवादामध्ये जे काही उपादान वापरले, अविद्या, अविद्येमध्ये पडलेला आभास चैतन्याचा, तो जीव, तो कसा आहे? मिथ्या आहे. आभासवादात काय मानतात? जीव मिथ्याच मानतात ना, है की नाही? मग बिंब प्रतिबिंबवादामध्ये काल काय सांगितलं? ते सत्य मानतात. मग या ठिकाणी दोघाचा एकदम विरोधी टोक आहे का नाही? तरी पण दोघाचं म्हणणं कसं बरोबर आहे? ह्याला म्हणायचं वेदांतामध्ये खेळणं. बुद्धी त्या वेदामध्ये, त्या रहस्यामध्ये खेळली की त्या बुद्धीला, ते मांजरीला तुम्ही कसं फेका, मांजरीला ते पायावरच पडतंय, पायावर उभा राहतंय. तसं एकदा बुद्धीचा विकास झाला की मग त्या बुद्धीला कसाही सिद्धांत येऊ द्या, त्याचा ते अर्थ बराबर लावते. पण आता ऐकताना आपल्याला तर काय वाटायले? दोघाचे टोकं विरुद्ध आहेत. एक आभासाला मिथ्या मानायले आणि एक आभासाला. आता कसं हे? तशा प्रक्रिया, तशी हातवटी साधारण पुरुषाला करता येते का ती? म्हणून ते ग्रंथकार आहेत. त्यांना काय म्हटलंय? ग्रंथकार आहेत ते. म्हणून तर आपणाला त्याच्या पाठीमागं जायचंय, है की नाही? आणि पुन्हा कोणते ग्रंथकार आहेत ते? वेदांत ग्रंथकार आहेत. मग आभास एक मानणारा, मिथ्या मानणारा एक आहे आभासवादी, आणि एक आभासाला सत्य मानणारा आहे. सत्य का मानतो आणि हा मिथ्या का मानतो? कारण आभास म्हणजे ते छाया मानतात. आभासवादी काय मानतात? है का नाही? त्या प्रतिबिंबालाच ते काय मानतात? छाया मानतात. आता हेच बघा की आभासवादाने हे नरा, आता बघा जरा, जीव हा नव्हे खरा, जीव हा नव्हे खरा, ती माया. त्या जीवाला काय म्हटलं याच्यामध्ये? मायाच म्हणलं. माया कशी आहे? सत्य असत्याहून वेगळीच आहे, म्हणजेच मिथ्या आहे. मग जीव बी कसा?
म्हणजे माया रूपीत झालं. मग जीव म्हणजेच माया. जीव म्हणजेच काय आहे? ती माया आहे, ते वास्तविक सत्य नाही. म्हणून मायाला वास्तविक सत्य म्हणता येते का? आणि चैतन्याला मिथ्या म्हणता येते का? चैतन्याला मिथ्या म्हणता येते का? मग मायाला सत्य म्हणता येत नाही आणि चैतन्याला मिथ्या म्हणता येत नाही. मग कसं म्हणावं लागतंय? चैतन्याला सत्य म्हणावं लागतंय, मायाला मिथ्या म्हणावं लागतंय. का येईना ध्यानात? ध्यानात ये ना. चैतन्याला काय म्हणावं लागतंय? सत्य. चैतन्य सत्य आहे ना हो. आणि माया माया मिथ्या आहे ना. मग मायाला सत्य कसं म्हणता येईल? आता ते आम्हाला वाटतंय सरळ. आता हे ऐकण्यासारखे ते पण ते गोंधळल्याने वाटलं की ते वाटतं कसं व्हायला वेळे. मग हे आहे का नाही? ते बुद्धीमध्ये प्रकाश पडावा म्हणून तसे वाक्य म्हणावे लागतात, आहे का नाही? उलटे वाक्य बोलावे लागतात. ती एक हातवटी असते आणि त्याच्यामुळंच त्या बुद्धीवरचा मळ निघून जात असतो, आहे का नाही? म्हणून माया ही सत्य नाही आणि ब्रह्म हे मिथ्या नाही. आता कळालं? मग ब्रह्म आणि माया हे त्यांच्या ठिकाणी ते जसे आहेत तसे आहेत, आहे का नाही? पण अंतःकरणामध्ये ज्यावेळेस आभास पडलेला आहे, अंतःकरणामध्ये जो आभास पडलेला आहे तो आभास आहे. वास्तविक मूळ चैतन्य आहे का? ते आहे का नाही? ते मूळ चैतन्य आहे का? ते मूळ चैतन्य नाहीच. ते पडलेला आभास आहे. आणखी लक्षात ठेवा, आभास कशाला मानले? आभास कसा मानायचा? बिंब प्रतिबिंब कसं मानायचं? प्रतिबिंब मागे सांगितलं होतं एकदा. जर आपल्याला प्रतिबिंब मानायचं असेल तर कसं? आभास मानायचा असेल तर कसा? तर आपण आरशात पाहतो आणि आपल्याला ते आपलं मुख दिसतं, त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो. पण प्रतिबिंब आभास त्याला म्हणत नाहीत वेदांतशास्त्रामध्ये. जर समजा आपण पांढरा काचेचा गोळा जर लाल धुडक्यावर ठेवला, लाल कापडावर ठेवला, तर त्या काचेच्या गोळ्यामध्ये जी लालता दिसते कापडाची, त्याला म्हणायचं त्या कापडाचं प्रतिबिंब. पण आपण त्याला काय म्हणतो? त्याला प्रतिबिंब म्हणत नाहीत ना. आपण भिंगातल्यालाच प्रतिबिंब म्हणतो. आणि मग ते काय आहे? ते बी प्रतिबिंबच आहे ना. पण वाटतंय का ते प्रतिबिंब? पण तसं प्रतिबिंब मानायचं असं नाही. कारण त्याला आभास सुद्धा म्हणता येतो. त्याला आभास म्हणता येतो, आहे का नाही? पण आरशामधल्याला आभास म्हणता येते का? पण भासच आहे ते. पण तो पण काय आहे? भासच आहे. आणि हाही भासच आहे. आणि छाया हा सुद्धा भासच आहे ना. म्हणजे ही भासाची त्रिपुटी. म्हणजे ह्या त्रिपुट्या, आभासाची त्रिपुटी ही, याच्यामध्ये जाती वेगळ्या होतात. एकदम सजातीय वाटतात का हे? पण आभासातलेच येत नाही हे तिन्ही. पण तिन्ही बी कसे येते? आभासात छाया, प्रतिबिंब आणि आभास. मग खरा आभास कसा ओळखायचा? तर काचेच्या गोळ्यामध्ये पडलेलं, त्या स्फटिकामध्ये पडलेला रंग तो काचेचा नाही. त्याच्यात लालपणा जो दिसतो तो कोणाचा आहे? त्याच्या संबंधित असणाऱ्या वस्त्राचा. त्या काचेच्या संबंधित कोण आहे? आणि कशावर आहे ते? कापडावरच आहे. मग त्या काचेला अधिष्ठान कोण आहे? है का नाही? मग ते अधिष्ठानाचा आहे. तो आभास कोणाचा आहे? त्या अधिष्ठानाचा आहे.
काचेचा नाही त्या, हा, पण तो काचेत दिसायला एवढं मात्र खरंय. दिसायलाय हे खरंय, पण तो रंग काचेत खरा आहे का? दिसायलाय हे खरंय, पण खरंच तिथं रंग आहे का? ही सूक्ष्मता कळली का? हां, अधिष्ठानामध्ये आणि उदाहरणामध्ये ही फरक तर कळायला पाहिजे. कारण ते जो रंग आहे तो अधिष्ठानाचाच आहे, दुसरा कोणाचा आहे का? त्या काचेचा बी नाही, त्या अधिष्ठानाचाच आहे. हे ते दिसायला येते, पण तो खरा आहे का? मग तसा जीव, ह्या दृष्टांतावरून जीव कसा आहे? खरा आहे का? मग म्हणजे जीव कशाचं तरी प्रतिबिंब आहे, म्हणजे चैतन्याचं प्रतिबिंब आहे. हा, चैतन्याचंच आभास आहे ना तो. मग तो आभास कसा मानायचा? त्या काचेत पडलेल्या धुडक्याचा कापडाचा रंग पाडलाय का? तसा जीव चैतन्य ते जीव चैतन्य तसं आहे. हा, म्हणून ते कसं आहे? सत्य आहे का ते? हां, ते रंग सत्य आहे का? हां, पण नाही का? आहे पण खरं नाही. तसा जीव आहे पण खरा नाही. म्हणून जीव हा खरा नव्हे. मग काय येते? माया. त्याला म्हणायचं हां, माया अशी वळकावी लागते. सत्य असत्याहून दिसायलंय म्हणून त्याला खोटं म्हणता येत नाही, आणि विचार करून बघितलं तर तिथं नाही. हा, मग दिसण्यापुरतीच सत्ता आहे. ज्याला प्रतितीकाली पुरतीच सत्ता आहे, तो पदार्थ कसा मानायचा? हे सिद्धांतानुसार झालं का नाही? मग आता आपण जागृतात आहोत आणि आता आपल्याला वाटायले की मी जीव आहे. मग हे जागृतता आहे तोपर्यंतच आहे, पुन्हा दिसायला तर वरच आहे नाही. मग ही प्रतितीकाली सत्ता आहे नाही, दिसायला तितकंच काय तर खरं. पुन्हा विचार करून जर बघितलं तर त्या काचेच्या गोळ्यामध्ये रंग आहे का? नाही. मग दिसाना का? मग तसं आपल्याला जीव आहे ते वाटाना का? मग खरं आहे का? याला म्हणायचं आभासवाद. याला काय म्हणायचं? म्हणून मग आभासवाद्याचा आभासवाद मानणं काय बरोबर नाही का? बरोबर आहे ना. पण प्रकाशात्मा म्हणतात नाही, ते छाया मानतात. त्यांचा आभासवाद म्हणजे काय? छायासारखं मानतात ते. हा, मग छाया मानणं म्हणजे आभासवाद, पण छाया मानणं योग्य नाही म्हणतात ते. त्यांनी कशी कलाटणी मारली बघा ना. कारण त्याच्यावर काहीतरी बाधा आणल्याशिवाय याला यायचं सांगताच येत नाही ना. ते म्हणते ते छाया मानते. तो मग प्रतिबिंबामध्ये आणि छायामध्ये काय फरक आहे? प्रतिबिंबामध्ये आणि छायामध्ये काय फरक आहे? आपण कधी याचा विचार केला? छाया म्हणजे सावली, सावलीत ना. हां, आणि प्रतिबिंब म्हणजे आरशात जे दिसतं ते आहे की नाही? मग आरशात ज्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्या आरशाचं प्रतिबिंबाचं स्वरूप कसं असतं? आहे का नाही? मग बिंबाच्या ठिकाणी जी उजवी बाजू आहे ती प्रतिबिंबाच्या ठिकाणी डावी बाजू होते का नाही? हा, आणि बिंबाच्या समोर प्रतिबिंब असतं आणि प्रतिबिंबाच्या समोर बिंब असतं. कारण दोघे कसे असतात? समोर असतात. ही यांची स्वरूपाता झाली दोघांची वास्तविक स्थिती. बिंबाची आणि प्रतिबिंबाची वास्तविक स्थिती कशी आहे? ते एकूण एकाकड तोंड असते त्याचे. एकूण एकाच्या विरुद्ध असतात का? किंवा दोघाचे एकाकडे असतात का?
सावलीमध्ये तसं असतं का? सावली बघितली का कशी असती? तर सावलीचं स्वरूप आता प्रतिबिंबाचं स्वरूप कळालं ना. हा, आता छायाचं स्वरूप तसं आहे का प्रतिबिंबासारखं? आता छायाचं तोंड कुंकड असतं, ज्याची सावली पडली त्याच्यासारखंच असतं का नाही? हा, मग जो काही त्याच्यामध्ये प्रतिबिंबामध्ये बिंब प्रतिबिंबवादामध्ये आणि आभासवादामध्ये हाच फरक आहे. फरक काय आहे? हा फरक सांगायलेत ते. बिंब प्रतिबिंबवादामध्ये समोरासमोर मुख असतात आणि आभासवादामध्ये समोरासमोर नसताना दोघाचे एकाच दिशेला मुख असतात. छायाचंही आणि ज्याची छाया पडली त्याचेही. तो ज्या दिशेला त्याची छाया पडली, ज्याची छाया पडली ती ज्या दिशेला पडली का, म्हणजेच प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला ती छाया पडते. कुठं? प्रकाशाच्या विरुद्ध दिशेला. आणि छाया पडल्याच्या नंतर त्या छायाचं मुख ते सुद्धा त्याच्या विरुद्ध दिशेला असतं. मुखाच्या म्हणजे ज्याची सावली पडली त्याच्या तोंडाच्या विरुद्ध तिचं सावलीचं बी तोंड तिकडंच असतं आणि त्याचं पण तिकडंच असतं, है का नाही? म्हणजे त्या सावलीला बिंबाचं ज्ञान होत नाही. सावलीला ज्याची सावली पडली ते दिसत नाही तिला, पण ज्याची सावली पडली त्याला त्याची सावली दिसती, है का नाही? पण बिंब प्रतिबिंबवादामध्ये ती सावली बी त्याच्याकडे पाहती, तेही त्याच्याकडे पाहतो. दोघाचंही एकूण एकाला ज्ञान आहे, है का नाही? मग आभासवादामध्ये बिंबाच्या ठिकाणी ईश्वर आहे आणि छायाच्या ठिकाणी आभासरूप जीव आहे. म्हणून जीवानं अधिष्ठानाकड पाठ केलेली आहे. जीवानं अधिष्ठानाकड सावलीच्या पाठीमागं काय आहे? तो सावली करता आहे ईश्वर, है का नाही? म्हणून ते ईश्वराला जाणेना म्हणून तो अज्ञानी आहे, अल्पज्ञ आहे. तो त्याला जाणी नाही ना, अधिष्ठानाला जाणीना झालाय. हा, म्हणून जीव त्या ठिकाणी अज्ञानी आहे आणि तो त्या अज्ञानाला, त्या छायाला जाणणारा तो ईश्वर ज्ञानी आहे. मग त्या ठिकाणी जीव आणि ईश्वर असे निर्मितीला आपल्याला यायलेत. आभासवादामध्ये जीव आणि ईश्वर असे कळायलेत ना. पण बिंब प्रतिबिंबवादामध्ये जीवाचं आणि ईश्वराचं बोलणं सुद्धा घडतं. जीवाचं आणि ईश्वराचं बोलणं घडतं का नाही? का? समोरासमोर आहेत ना ते. हा, एकूण एकाला दोघंही विषय आहेत ना. जीवालाही ईश्वराचं ज्ञान करून घेता येतं आणि ईश्वरालाही जीवाचं ज्ञान. दोघाला विषय व्हायले तर कशात? बिंब प्रतिबिंबवादामध्ये, है का नाही? मग कोणचा चांगला वाद? हे जे रहस्य येतं, रहस्य हे असं रहस्य जाणावं लागतंय. मग आता हे असं जाणायचं म्हणजे हे कितीतरी उकरावं लागायले ना, तवा कळायले का नाही किती दळडेलं हे. हा, मग हे जे आहे रहस्य, हे रहस्य बिंब प्रतिबिंबवादामध्ये कसं आहे? थोडं रहस्यच आहे. हे म्हणजे सखोलता आहे, चिंतनीय भाग आहे. कुठं? बिंब प्रतिबिंबवादामध्ये. आणि त्यानं कळाला की सगळंच कळतं. ते खटक्याचं कुलूप असल्यासारखंच आहे बिंब प्रतिबिंबवाद. झटका मारला की कुलूप उघडच म्हणायचं. पण
आभासवाद आला किल्लीत लागती, त्याला सगळ्या प्रक्रिया सांगाव्या लागतात. आणि याला नाही काय खटक्याचंच कुलूप आहे हे का नाही. एकदा खटका बसला की बसला. हां या ठिकाणी प्रतिबिंबवाद प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही. प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही. का नाही? ते बिंबरूपच आहे म्हणून. प्रतिबिंब हे काय आहे? हां, म्हणून ते सत्य आहे. आणि प्रतिबिंबवादात हे रहस्य आहे. प्रतिबिंबवादात काय आहे? हे रहस्य आहे. कोणतं? दर्पणात जे मुखाचे प्रतिबिंब आहे, दर्पणात भिंगात जे प्रतिबिंब आहे ज्या मुखाचे, ती छाया नाही. हे काय नाही? बिंब प्रतिबिंबवादामध्ये ती छाया नाही. बिंब प्रतिबिंबवादामध्ये छाया मानित नाहीत. का मानित नाहीत? त्याच्यामुळं ते सांगितलं होतं. छायाचं स्वरूप कसं आहे? ते त्याच्याकडे तोंड करून राहते का छाया? नाही. आणि ह्याच्या बिंब प्रतिबिंबवादामध्ये सन्मुख तोंड असतं. ती मुखाची छाया नाही. दर्पणात जे मुखाचे प्रतिबिंब आहे ना, ती मुखाची छाया नाही. जिकडे पुरुषाचं मुख आणि पृष्ठ असते, तिकडेच मुख आणि पृष्ठ असले तर त्यात छाया म्हणतात. जिकडं पुरुषाचं मुख आहे तिकडंच त्या सावलीचं तोंड असलं, त्या प्रतिबिंबाचं तोंड असलं, त्याला छाया म्हणते. तर म्हणजे बिंबाचं जिकडं तोंड आहे तिकडं म्हणते, बिंबाकडं नाही. त्याचं जसं तोंड आहे तसंच तिचं, त्याला म्हणतात छाया. आणि प्रतिबिंबाचे मुख आणि पृष्ठ, प्रतिबिंबाचं मुख म्हणजे भिंगातलं तोंडाचं दिशा आणि बिंबाहून विपरीत असते. जर बिंब तिकडं पाहत असलं तर ती इकडं पाहतं, विपरीत याला म्हणतात. दोघं एकूण एकाकडे पाहतात. म्हणून दर्पणात छायारूप प्रतिबिंब नाही, आहे का नाही? याकरता असे मानणे योग्य आहे. याच्यामुळं हे मानणे योग्य आहे. आता याच्या पुढचा भाग तुम्हाला समजून सांगितलेला आहे. हे याच्यातलं रहस्य हे कळालं, आहे का नाही? मग ते वृत्तीच्या योगानं ते मुखालाच ती पाहती, आहे का नाही? ती प्रक्रिया समजली. आता एक आणखी या ठिकाणी अशी एक प्रक्रिया आहे. अज्ञानरूप उपाधी संबंधाने असंग, अज्ञानरूप उपाधी संबंधाने असंग अद्वितीय चैतन्याच्या ठिकाणी बिंबस्थानी ईश्वर भाव, त्याच्या ठिकाणी ईश्वर भाव. आणखी एकदा घ्या. अज्ञानरूप उपाधी संबंधाने. आता अज्ञानरूप उपाधी संबंध, कोणचे अज्ञानरूप उपाधी आहे? अज्ञानरूप उपाधी कोणची? अज्ञान कशात सांगितलं होतं? हां, आणि ते तमोगुण कशात आहे? आणि जीवाची उपाधी काय? आणि मग तेच म्हणायचे ना आम्हाला.
ते कुठेही आले पटकन, ते दुसरं म्हणायलाच नाही. मग ते ओळून आणावं लागायले तिथं. हा, उपाधी संबंधाने, पण या उपाधी संबंधानं म्हणाले तिथं अज्ञानामुळे. उपाधी संबंधाने, त्या उपाधीच्या संबंधाने. मग आता इथं कोणची उपाधी धरायची? इथं तर तिचं नाव घेतलं नाही, पण अगोदर काय म्हणले ते अज्ञानरूप. आता अज्ञानरूप उपाधी कोणची म्हणायची, ज्ञानरूप उपाधी कोणची म्हणायची, हा आपणाला भेद लगेच लक्षात यायला पाहिजे ना. अविद्या आणि माया ह्या दोन उपाध्या आहेत, आहे का नाही? मग ज्ञानरूप उपाधी कोणची? माया आहे. आणि अज्ञानरूप कोणची आहे का नाही? आणि ज्ञानरूप कोणची नाही? हां ना, अज्ञानरूप कोणची नाही? हां, असं कळायला पाहिजे ना. हां, म्हणजे ह्या हातातलं ह्या हाताला झेलता आलं पाहिजे, आणि ह्या हातातलं बी कोणाला ते एकाच हातात झेलता येते, आहे का नाही? मग अज्ञानरूप उपाधीच्या संबंधाने असंग अद्वितीय चैतन्याच्या ठिकाणी, असंग अद्वितीय चैतन्याच्या ठिकाणी बिंबस्थानी ईश्वर भाव, बिंबस्थानी ईश्वर भाव आणि प्रतिबिंबस्थानी जीवभाव. हा काय झाला? आभासवाद. याला काय म्हणायचं? आता ही जी प्रतीती होते याला काय म्हणायचं? आभासवाद. पण विचार दृष्टीने ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जीवेश्वर भाव नाहीतच. आता त्या सिद्धांताचा कडेलोट आभासवादाचा जो काही सिद्धांत आहे, तो कसा आहे बघा. विचार दृष्टीने विचार करून जर बघितलं तर ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी, आता इथं ईश्वर चैतन्य धरायचं नाही आणि जीव चैतन्य धरायचं नाही. म्हणजेच अविद्या आणि माया उपाधी रहित जे चैतन्य आहे ते कोणतं आहे? ब्रह्मचैतन्य. आणि त्याच्या ठिकाणी ईश्वर आणि जीव हे आहेत का? त्याच्या ठिकाणी तसं त्याला ज्ञान आहे का? म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याच्याकडून बघितल्यावर हे आहेत का? हां, कारण तिथं त्याला जाणण्यासाठी उपाधीच नाही ना. जीव आणि ईश्वर, हां, तिथं सत्वगुण सुद्धा नाही ना तिथं. रजतम कवा असते. मग ब्रह्मचैतन्य कसं आहे? गुणरहित आहे ना, असंग आहे ना, अद्वितीय आहे ना. त्याच्यासारखं दुसरं आहे का कोणी? ईश्वर सुद्धा नाही त्याच्यासारखा. तर हा, ईश्वराला त्याच्यासारखं व्हायचं म्हणलं उपाधीचा त्याग करून व्हावा लागतंय. जीवाला त्याच्यासारखं व्हायचं असलं तर हां, उपाधीचा संघ असल्यावर मग म्हणता येतोय का मी ब्रह्मरूप आहे? उपाधीचा संघ असताना उपाधीचा जर बात केला तर तो ब्रह्मरूप, उपाधीचा बात केला तर मग उपाधी बात करून जीव आणि ईश्वर ब्रह्मरूप आहेत. उपाधीचा बात न करता ते कसे म्हणता येते ब्रह्मरूप? मग विचार दृष्टीनं विचार जर करून बघितलं तर ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जीवेश्वर भाव, तिथं भाव तसे नाहीत. मग अज्ञानामुळे मिथ्या प्रतीतीत होतात. हे कशामुळं प्रतीतीत व्हायलेत? हां, आता अज्ञानामुळे व्हायलेत म्हणजे अज्ञानामुळं कामून व्हायलेत हे कळायला पाहिजे. अज्ञानामुळं व्हायलेत हे कळालंय. हां, त्याच्यामुळं ते अगोदर सांगितलं होतं, आहे का नाही? अज्ञानाचं जे वास्तव्य असतं किंवा अज्ञानाचं जे प्रकाशन होतं ते कोण्या गुणात होतं? रजतमामध्ये होतं. म्हणून ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जीवेश्वर भाव नाहीत. अज्ञानामुळे मिथ्या प्रतीतीत होतात. अज्ञानामुळे ते कसे दिसायलेत ते? हां, याच्यामध्ये खूप गुढ आहे बरं का, पण ते आता समजणं कठीण आहे थोडं राहिलं. अज्ञानामुळे
मिथ्या प्रतीतीत होतात. कोण? जीव आणि ईश्वर. हां, कोणाला? ब्रह्माला. त्याला कसं मिथ्या प्रतीती होतील? असे वेदांतामध्ये वाक्य आहेत. ते वाक्य घाम फोडते तो कोणाला? प्रतिपादनकाराला. हा, मग ते जर तिथं जर त्याची बुद्धी जर काम करीत नसेल तर मग कोणता तरी विपरीत अर्थ जोडून आपलं ढकलून द्यायचं, असं काम काही काही चॅप्टर करते. तर ते कळत आहे कोणाला? अज्ञानामुळे मिथ्या प्रतीतीत होतात, हे का नाही? हे कोणाला? ज्याला अज्ञानाचं स्वरूप कळाले आणि ज्याला ज्ञानाचंही स्वरूप कळाले आणि स्वरूपाचंही स्वरूप, ही त्रिपुटी ज्याला कळाली त्याला हे अज्ञानामुळे प्रतीतीला मिथ्या वाटतात. प्रतीतीमध्ये ते कसे वाटतात? मग आता इथं पहा, तशा पुरुषाला ईश्वर ही कसा आहे? अजीव तर आहे मात्र. मग प्रतिबिंब बिंब प्रतिबिंबवाद सांगणाराही तोही ईश्वर मिथ्याच सांगतोय. तोही ईश्वर मिथ्याच सांगतोय. आणि आभासवाद सांगणाराही मिथ्या सांगतोय. हे लक्षात धरलं पाहिजे. कारण हे यांच्या प्रक्रियेमध्ये, यांच्या दृष्टांतामध्ये हे काय मानायले तर सत्य, प्रतिबिंब सत्य आहे. जसं बिंब सत्य आहे ना, तर प्रतिबिंबही सत्यच आहे, है का नाही? ते दृष्टांतामध्ये आहे. हो, सिद्धांतामध्ये ते दोन्हीही मिथ्या आहेत. सिद्धांतामध्ये ते दोन्ही मिथ्या आहेत. म्हणजेच आता जीव मिथ्या आहे आणि मग का ईश्वर सत्य का? तुम्हाला जीवाला मिथ्या म्हणायचं असेल तर ईश्वरालाही मिथ्या म्हणावं लागेल. आणि ईश्वराला जर सत्य म्हणायचं असेल तर, जर बिंबाला सत्य म्हणायचं असेल तर त्याला सत्य म्हणावं लागेल. आणि प्रतिबिंबाला मिथ्या म्हणायचं असेल तर, है का नाही? म्हणून स्वप्न, आपली ही प्रक्रिया गेलेली. तुम्हाला स्वप्नाला मिथ्या मानायचं असेल तर जागृती, आज जागृतीला सत्य मानायचं असेल तर, है का नाही? म्हणजे कशा एका कक्षेतले आहेत का नाही ह्या त्रिपुट्या. मग अज्ञानामुळे मिथ्या प्रतीतीत होतात. हे सत्य आहे. हे अज्ञानामुळं हे भाषण, हे बोलणं, हे कथन, हे इतकं वाक्य अज्ञानामुळे मिथ्या प्रतीतीला येतात, है का नाही? होतात किंवा येतात. म्हणून पण काय, ईश्वर भाव आणि जीवभाव हे दोन्ही बी, है का नाही? म्हणून स्वरूपाने प्रतिबिंब सत्य आहे. आता पहा कसं लक्षात घ्या. स्वरूपाने म्हणजे सिद्धांत मतानं, सिद्धांत दृष्टीनं काय म्हणायले तर काय सत्य? स्वरूपाने बिंब आणि प्रतिबिंब सत्य आहेत. कशात? बिंब प्रतिबिंबवादात सत्य सांगायलेत का नाही? पण बिंब प्रतिबिंब भाव मिथ्या आहे. बिंब प्रतिबिंब स्वरूपानं सत्य आहेत, स्वरूपानं सत्य आहेत आणि बिंब प्रतिबिंब भाव मिथ्या आहे. कसं समजायचं? हो, समजणार नाही. काय खाऊन समजन हे? काय जर एखादा महाराज असा बोलत मग काय खात असन होय हे? हे जे रहस्य आहे हे असे रहस्य उलगडायला पाहिजेत, है का नाही? त्यांचं म्हणणं काय? स्वरूपाने
बिंब प्रतिबिंब सत्य आहे असं प्रकाशात्मा म्हणालेत. स्वरूपानं कसे आहेत ते सत्य आहेत. बिंब ही आणि प्रतिबिंब ही, जीव ही आणि ईश्वरी कशाने सत्य येतं? स्वरूपाने. आणि स्वरूप काय आहे? ते ब्रह्मरूप आहे. ते स्वरूपानं सत्य आहेत. पण आता हे झालं सिद्धांतानं, आहे का ना. पण बिंब प्रतिबिंब भाव, उपाधी बिंब आणि प्रतिबिंब हे जे भाव यायलंय, हे जे ज्ञान उत्पन्न व्हायला, असं हे बिंब आहे, हे प्रतिबिंब आहे. हा, भिंगात बघणारं बिंब आहे, भिंगात बघणारं बिंब आहे का नाही. आणि त्या बघणाराचं जे भिंगामध्ये दिसायलंय ते प्रतिबिंब आहे. हा, मग हे बघणारा बिंबरूप झाला का नाही? कोणामुळं झाला? आहे का नाही. आणि प्रतिबिंब कोणामुळं झालंय? मग हे भाव कसे झाले उत्पन्न? मिथ्या झालेत. कोणामुळं व्हायलेत हे? हे कारण कोण आहे याला? हां हां, उपाधीवर अवलंबून आहे हे. आणि ती उपाधी कशी आहे? आणि मग हे भाव कसे होते दाखविणारे ते? हां, म्हणून बिंब प्रतिबिंब भाव मिथ्या आहेत, हे विसरू नये. हे असं त्यांनी टीप दिली, हे विसरून चालायचं नाही. कारण बिंब प्रतिबिंबाविषयी दृष्टांतात मुख आहे. बिंब प्रतिबिंब दृष्टांतामध्ये मुख आहे. आणि द्राष्टांतात म्हणजे सिद्धांतात दृष्टांत आणि द्राष्टांत. द्राष्टांत म्हणजे सिद्धांत आणि दृष्टांत म्हणजे उदाहरण. मग दृष्टांतात चैतन्य आहे, द्राष्टांतात म्हणजे सिद्धांतात चैतन्य आहे, आणि दृष्टांतात मुख आहे. मुखाच्या ठिकाणी चैतन्य धरायचं, मुखाच्या ठिकाणी हां, म्हणजेच प्रतिबिंबाच्या ठिकाणी चैतन्य धरायचं आणि प्रतिबिंबाच्या ठिकाणी मिथ्या स्वरूप धरायचं. ते आहे का नाही. आता ते मिथ्या कशामुळं? त्या उपाधीच्या योगाने दिसायले ना. पण त्या उपाधीमध्ये असा नका, पण कोणाचं आहे ते? बिंबाचंच आहे ना. मग कशात बिंब सत्य सांगायले ते? दृष्टांतात चैतन्य सत्य आहे, ते सत्यरूप आहे ना. मग त्या प्रतिबिंबामध्ये आणि बिंबामध्ये सत्य काय समजतो आपण? बिंब मानतो ना सत्य, आणि प्रतिबिंब सत्य मानत नाहीत, आहे का नाही. तसं सत्य दृष्टांतात म्हणजे सिद्धांतात चैतन्य सत्य आहे का नाही. म्हणजेच ईश्वर सत्य आहे, बिंब सत्य आहे. पण जीवाच्या ठिकाणी आपण कसं मानायलो तर आपण जीव खरा नाही, मिथ्या आहे. भिंगात दिसायलेलं मिथ्या आहे, सावली मिथ्या आहे, काचात पडलेला रंग मिथ्या आहे. इथं मिथ्याच मानायलोत ना. हा, पण हे काय झालं? हां, ते उपाधीच्या योगानं मिथ्या प्रतीतीला आलंय, म्हणजे अज्ञानानं मिथ्या प्रतीतीला आलंय. वास्तविक पाहता मुखाच्या ठिकाणी म्हणजे सिद्धांतानं दोन्हीही सत्य आहेत. म्हणून दोन्हीही सत्य आहेत, कारण त्याच्यामध्ये पडलेलं जे चैतन्य आहे का, ह्याच चैतन्याचं ते प्रतिबिंब आहे. मिथ्या जरी झाला असलं तरी पण दृष्टांतामध्ये मिथ्या आहे, पण सिद्धांतानं सत्यच आहे. सिद्धांतानं दृष्टांतानं कसं व्हायलंय? हां, नाही समजलं. आणखी पहा.
दोरी सर्पाला अधिष्ठान आहे. दोरी सर्पाला अधिष्ठान आहे का नाही. आध्यस्थ कोण आहे? सर्प आध्यस्थ आहे. मग आध्यस्थ पदार्थ सत्य मानतो का दोरी सत्य मानतो? दोरी सत्य मानतो आणि आध्यस्थ पदार्थ मिथ्या मानतो. पण बिंब प्रतिबिंबवादामध्ये प्रकाशात्मा काय म्हणतात? जे आध्यस्थ पदार्थ आहे ना तो अधिष्ठान रूपच असतो. पण दृष्टांतामध्ये सर्प मिथ्या सांगावा लागतो. आणि सिद्धांतामध्ये जे आध्यस्थ झालंय ना ते अधिष्ठान रूपच असतं असं म्हणायचं त्याला. आता कळालं ना. मग ती दोन्ही सत्य आहेत है का नाही. म्हणून आभासवादात आभासाचे स्वरूप छायावान आहे. आभासवादात आभासाचे स्वरूप छायावान आहे म्हणून मिथ्या आहे. म्हणून मिथ्या आहे असा आभासवाद मानायचा. आणि प्रतिबिंबवादामध्ये यांच्यात हे असा भेद आहे. हे सत्य मानतात आणि ते मिथ्या मानतात. मग ते ना मिथ्या मानलं तरी बी आणि सत्य मानलंय ना तरी पण. टाइम झालाय आणि हा परिच्छेद आपला आता पूर्ण झाला आहे. आणि याच परिच्छेदामध्ये आणखी एक अवच्छेदवाद सांगायचा. तो अवच्छेदवाद कसा आहे ते उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे.